आरबीआयकडून रेपो रेटमध्ये कोणताही बदल नाही. रेपो रेट 5.5% कायम. कर्जाचे हप्तेही जैसे थेच राहणार. सोन्याच्या दरांमध्ये आजही 1,000 रुपयांनी वाढ. तोळ्याचा भाव 1,21,000 रुपयांवर. सप्टेंबर महिन्यात सोन्याच्या दरामध्ये 15,000 रुपयांपेक्षा जास्त वाढ. दसरा दिवाळीपूर्वी व्यावसायिकांना दणका. व्यावसायिक वापराच्या गॅस सिलेंडरच्या दरात आजपासून 16 रुपये 50 पैशांनी वाढ. मुंबईमध्ये निळा सिलेंडर 1,547 रुपयांना मिळणार. फॉरेन्सिक अहवालात दोघांनी गाडीवर हल्ला केल्याचं नमूद. अनिल देशमुखांचा दावा. सुरुवातीपासूनच घटनेला राजकीय रंग दिल्याचा आरोप. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या दिल्लीतील शताब्दी समारंभात पंतप्रधान मोदींची उपस्थिती. विशेष टपाल तिकीट आणि नाणं जारी करणार. ,247 नगरपरिषदा आणि 42 नगरपंचायतींच्या निवडणुकीसाठी मतदार यादीचा कार्यक्रम जाहीर. 1 जुलैपर्यंत तयार झालेली मतदार यादी वापरणार. विधानसभेच्या मतदार यादीत नसलेल्या नावांचा समावेश होणार नाही. उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेच्या दसरा मेळाव्यावर पावसाचं सावट. चिखल आणि साचलेल्या पाण्याचं संकट. मेळावा उद्यावर, पण शिवाजी पार्कात पाण्याचं तळ. उद्धव ठाकरेंच्या दसरा मेळाव्याचा खर्च 63 कोटी रुपये असेल. भाजप प्रवक्ते केशव उपाध्ये यांचा आरोप. ठाकरे गटाच्या नेत्याचा हवाला देऊन दावा. 63 कोटी पूरग्रस्तांना द्यायला हवे होते, असाही सल्ला. ट्रक चालकाच्या अपहरण प्रकरणात मनोरमा खेडकरला अटकपूर्व जामीन मंजूर. बेलापूर कोर्टाकडून 13 ऑक्टोबरपर्यंत दिलासा. महिलांच्या वर्ल्ड कपमध्ये भारताची विजयी सलामी. श्रीलंकेवर 59 धावांनी विजय. दीप्ती शर्मा आणि अमनजोत कौर यांची चमकदार कामगिरी.